दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची आणखी एक धक्कादायक बाब उघड आली आहे, समोर आली आहे। हे हॉस्पिटल उभारण्यासाठी ज्या खिलारे कुटुंबाची जमीन देण्यात आली होती त्यांच्या कुटुंबियांना मोठं दुःख झालंय आणि मुलीचं कन्यादान करताना खिलारे कुटुंबियांनी चांदीच्या कलश यामध्ये टाकून लता मंगेशकर यांना ती जमीन दिली। त्यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडलेला आहे, पाहूया। ही घटना जेव्हा घडली तेव्हा आम्ही सर्व खिलारी कुटुंब एकत्र आलो आणि आम्ही आमच्या सर्वांचाच आम्ही खेद व्यक्त करतो या गोष्टीबद्दल की अतिशय चुकीची घटना आहे। आणि फक्त हीच नाही तर जिथे कुठेही धर्मादाय हॉस्पिटल्स असतील, म्हणजे फक्त दीनानाथ नाही म्हणत आहे मी, जिथे जिथे असतील त्या सगळ्यांवर काहीतरी निर्बंध असावेत, काहीतरी कायदे कडक व्हावेत। आणि ही एक घटना घडली आणि या अनुषंगाने आत्ता जे काही वादळ उठलं आहे, मी तर म्हणते की त्याचा फायदा सर्वांना व्हायला पाहिजे आता यापुढे, की धर्मादाय हॉस्पिटल्सनी आता जागं व्हावं, डोळे उघडे ठेवावेत। आलेला प्रत्येक जो पेशंट आहे, मग तो धर्मादायच्या खाली येवो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, जो पेशंट आहे त्याच्याकडे माणूस याच दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे। आणि खिलारी फॅमिली इतके दिवस काहीच बोलली नाही किंवा आम्ही आजपर्यंत कधीच कोणाकडे हे बोललो नाही की ही जागा मूळ आमची होती आणि आम्ही दिली होती। पण आता हे जे प्रकरण, तुमचा मोठेपणा आहे की जागा तुमची होती, तुम्ही आणखी सांगितलं नाही, तर तिथे आमच्या डोक्यात हा विचार बिलकुल शिवूनही गेला नाही की आपलं तिथे नाव असावं किंवा कुठे पाटी असावी, आपला फोटो असावा, पुतळा असावा, अजिबात नाही। पण आता जेव्हा आम्ही हे बघतोय तेव्हा तर असं वाटायला लागलं की ट्रस्टच्या याच्यावर पण आपल्यापैकी कोणी असावं का काय, की जिथे कुठे आम्ही निर्बंध घालू शकू आणि या जागेमध्ये काय घडतंय यावर आम्ही बघू शकू, मला असं वाटायला लागलं आता। तुमच्या कुटुंबात म्हणजे काही जणांना ॲडमिट करावं लागलं, त्यावेळेस सुद्धा तुमच्यासोबत जो काही वाईट अनुभव आला, दुःख होतं या सगळ्या गोष्टीचं आता, की बाबा काय म्हणजे मंगेशकर कुटुंबांना तेवढ्या उदात्त हेतूने दिलेली जागा, त्याचा उद्देशच सफल झाला नाही आज। नाही, तिथे आमचे वडीलच ॲडमिट होते 2010 साली बायपाससाठी। त्यांनी आम्हाला तिथं सुचवलं की बायपास त्यांची सर्जरी करणं आवश्यक आहे। बायपास सर्जरीचं त्यांनी आम्ही विचारलं की बघ कोण डॉक्टर असेल, तर डॉक्टर सर्जन रणजित जगतापांनी ते ऑपरेशन करायचं ठरवलं होतं। आम्ही होकार दिला। 2010 साली मला वाटतं ताई ऑपरेशन 2010 साली ते ऑपरेशन झालं। आमच्या भाऊसाहेबांच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांनी भाऊसाहेबांना सांगितलं की भाऊसाहेब मला माहीत नव्हतं की मूळ जागा तुमची आहे, म्हणजे ज्या हॉस्पिटलवर ही इमारत उभी आहे, हॉस्पिटलची जागा उभी आहे, ज्या ठिकाणी मी अनेक ऑपरेशन तिथे केले आणि लोकांना जीवदान दिलं आहे, त्या हॉस्पिटलचे मूळ मालक तुम्ही आता, तुमचं ऑपरेशन करण्याचं भाग्य मला लाभलं, याच्याकरिता मला कृतज्ञता व्यक्त करायची। त्यांनी पाया पडले त्यांची, त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि म्हणजे ही संवेदनशीलता मला तिथे जाणवली डॉक्टर रणजित जगतापांच्या माध्यमातून। आणि त्याच्यानंतर आम्ही रितसर जे काय बिल आहे 3.5, मला वाटतं, मला तर नीट आठवत नाही, आम्हाला 3-3.5 लाख रुपये तेव्हा काय बिल झालं होतं, 3.5 लाख रुपये बिल झालं होतं, ते रितसर आम्ही बिल भरलं आणि आम्ही डिस्चार्ज घेतला। तुम्ही असंही म्हणालात की ही जागा जर परत दिली तर आम्ही स्वतः हॉस्पिटल उभं करू, तेच हां, ते मागचं कारण सांगतो। आज मला माझ्या ऐकण्यात असं आलं आहे की बाबा धर्मादाय आयुक्त खाली आज काहीतरी मी बरेच स्टेटमेंट्स ऐकत होतो आणि हॉस्पिटल प्रशासनातर्फे किंवा धर्मादाय रुग्णालयातर्फे असं सांगितलं होतं की 10% धर्मादाय आयुक्त खाली, धर्मादायाच्या ह्याच्याखाली जर हॉस्पिटल असतील तर गरीब रुग्णांसाठी 10 हे रिझर्वड असतात। तर माझं म्हणणं एवढं आहे, जर आम्ही मूळ जमीन मालक आहोत आणि ज्या उद्देशासाठी जागा आम्ही दिली आहे, तर मी शासनाला आज विनंती करतो ती जागा आम्हाला द्यावी। आम्ही तिथे हॉस्पिटल तर तयार आहे, आम्ही ती जागा दिली प्रशासनाला, ती प्रशासनाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिली। दीनानाथ ट्रस्ट असेल किंवा मी प्रशासनाला विनंती करतो ते हॉस्पिटल आम्हाला चालवायला द्यावं। 100% आम्ही मोफत तिथं उपचार चालू करू, त्यातला एकही रुपया खिलारे कुटुंबीय घेणार नाही। आज ते 10% रिझर्व तुम्ही रुग्णांसाठी, गरीब रुग्णांसाठी होत आहे ना, ते 100% आम्ही गरीब रुग्णांसाठी तो हॉस्पिटल आम्ही चालवू, म्हणजे एकही रुपया आम्ही ट्रस्टसाठी घेणार नाही। हां, ते ट्रस्टसाठी मला माहिती आहे की मशिनरीज असतील, डॉक्टरांचे पगार असतील, तिथल्या सुविधा असतील, त्यासाठी 100% खर्च येईल, ते त्याच्या व्यतिरिक्त एकही नवा रुपया आम्ही आमच्या कुटुंबासाठी वापरणार नाही।